नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राच्या राजकारणातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी, खळबळजनक आणि सत्ताधारी महायुतीच्या पायाखालची वाळू सरकवणारी एक अत्यंत स्फोटक ब्रेकिंग न्यूज घेऊन आम्ही आज आलो आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही न थांबवता किंवा स्किप न करता अगदी शेवटपर्यंत आणि अत्यंत लक्षपूर्वक ऐका. तुमच्या स्क्रीनवर झळकणारी महायुतीला मोठा दणका, सुनेत्रा पवार आणि रुपाली चाकणकर अशोक खरात प्रकरणात गोत्यात, ही बातमी म्हणजे राज्याच्या राजकीय वर्तुळात आलेला एक प्रचंड मोठा भूकंप आहे. एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी आणि राजकीय साठमारी सुरू असताना अजित पवार गटाच्या दोन सर्वात वजनदार आणि महत्त्वाच्या महिला नेत्या म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या थेट एका अत्यंत गंभीर अशा अशोक खरात प्रकरणात अडकल्याची किंवा गोत्यात आल्याची जी जोरदार चर्चा सुरू झाली आहे, त्याने संपूर्ण राजकीय विश्व हादरवून सोडले आहे. आणि या राजकीय आगीत सर्वात मोठे तेल ओतण्याचे काम केले आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अत्यंत आक्रमक, तडफदार आणि आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी. सुषमा अंधारे यांनी या संपूर्ण प्रकरणावर जो अत्यंत सणसणीत आणि बोचरा टोला लगावला आहे, त्याने सत्ताधाऱ्यांची अक्षरशः बोलती बंद केली आहे. अंधारे यांनी थेट सवाल उभा केला आहे की नेहमी महिलांच्या हक्कांसाठी आणि पारदर्शकतेसाठी गळे काढणाऱ्या या बड्या नेत्या आता या अशोक खरातसारख्या अत्यंत वादग्रस्त आणि संशयास्पद प्रकरणात मूग गिळून गप्प का आहेत. त्यांचा या प्रकरणाशी नेमका काय आणि कसा संबंध आहे आणि त्यांना सत्तेतून कोणाचा राजकीय आशीर्वाद मिळत आहे. कालच आपण पाहिले की VSR आणि खरात यांच्या संगनमताबद्दलचे धक्कादायक पुरावे समोर आले होते आणि आता त्याच खरात प्रकरणात थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नीचे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षांचे नाव अशा प्रकारे गोत्यात येणे हा महायुती सरकारसाठी, विशेषतः भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी एक प्रचंड मोठा राजकीय, प्रशासकीय आणि नैतिक धक्का मानला जात आहे. अजितदादा पवार, जे आधीच आपल्या पक्षांतर्गत आणि कौटुंबिक राजकारणात अनेक मोठ्या आव्हानांचा सामना करत आहेत, त्यांच्यासाठी घरच्याच मैदानावरील आणि अत्यंत जवळच्या नेत्यांवरील हा वाद आता एक मोठी आणि न परवडणारी डोकेदुखी ठरणार आहे. विरोधी पक्ष, विशेषतः महाविकास आघाडी आता हा मुद्दा आक्रमकपणे राऊन धरत असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल, पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मोठी मागणी राज्यभर जोर धरू लागली आहे. सुषमा अंधारे यांनी ज्या अचूक टायमिंगने आणि अत्यंत आक्रमक शैलीत हा राजकीय बाण सोडला आहे, त्याने अजित पवार गटाला आणि संपूर्ण महायुतीला पूर्णपणे डिफेन्सिव्ह मोडवर म्हणजेच बचावात्मक पवित्र्यात ढकलले आहे. मित्रांनो, राजकारणातील या अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक वळणावर जिथे रोज नवीन नवीन आरोप प्रत्यारोप समोर येत आहेत, त्यावर एक सामान्य नागरिक आणि जागरूक मतदार म्हणून तुमचे अत्यंत परखड आणि स्पष्ट मत काय आहे? तुम्हाला खरोखरच असे वाटते का की सुनेत्रा पवार आणि रुपाली चाकणकर यांच्यावर सुषमा अंधारे यांनी केलेले हे अप्रत्यक्ष गंभीर आरोप सत्यात उतरतील आणि या खरात प्रकरणाचे काळे धागेदोरे थेट सत्तेच्या सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचतील? हे आम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये आत्ताच्या आत्ता नक्की आणि निर्भयपणे लिहून सांगा, कारण तुमचा आवाज अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला आमचे हे सखोल, पडद्यामागचे सत्य बाहेर काढणारे आणि कोणत्याही दबावाला बळी न पडता केलेले हे धडाकेबाज राजकीय विश्लेषण खरोखरच आवडले असेल, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. सत्तेचा हा पडद्यामागचा खेळ आणि ही अत्यंत महत्त्वाची बातमी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या सर्व व्हॉट्सअप आणि फेसबुक ग्रुप्सवर जास्तीत जास्त शेअर करा. आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशीच प्रत्येक लहान मोठी, खात्रीशीर आणि सर्वांच्या आधी मिळणारी आतली बातमी सर्वात आधी आणि अचूकपणे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नेहमी सतर्क रहा, सुरक्षित रहा आणि जय महाराष्ट्र.